म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। मोशी येथील कचरा डेपो संरचना कोसळल्याच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या 2 रुग्णांवर भोसरी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बहुविद्याशाखीय ट्रॉमा केअरच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले असून दोन्ही रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे। याविषयी हॉस्पिटलच्या वतीने आज पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली। याविषयी घेतलेला सविस्तर वृत्तांत आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, भोसरी, पुणे। ही जी दुर्घटना झाली ती आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे की कशा प्रकारची आणि किती भीषण होती। हा जो पेशंट आम्हाला रिसीव्ह झाला होता हा आणि याच्यासोबतचा हे साधारणतः 11 तास त्या मलब्याखाली अडकून होते आणि त्यांना रिट्रीव्ह केल्यानंतर आमच्याकडे आल्यावरती यांचं जे काही याला क्रश सिंड्रोम म्हणून डायग्नोसिस झालं होतं, ज्याच्यामध्ये पायाच्या नसांचं पूर्णतः फ्लो जो आहे, पायाला रक्तपुरवठा होणारा किंवा बुद्धीकडनं जे आपल्याला मज्जारज्जूचा जो सप्लाय आहे ज्याच्यात पॉवर दिली जाते ती पूर्णतः बंद झाला होता। परिस्थिती अशी होती की गँग्रीन सेट होण्याच्याच मार्गावर होतं। ते एकतर त्याचा गुडघ्यापासून पाय काढून टाकणे किंवा फेशिओटॉमी नावाची एक सर्जरी करणे, ह्या दोघांपैकी काय करावं हा संभ्रम आमच्या मनात होता। परंतु सगळ्या तपासण्या केल्यानंतर आमच्या टीमने आम्ही हे ठरवलं की आपण याला एक फेशिओटॉमी देऊन एक ट्रायल देऊया आणि ट्रायल देऊन आपण त्याचा पाय वाचवण्याचा प्रयत्न करू। आणि ते आम्ही इमिजिएटली तो आल्यानंतर 5 ते 6 तासांमध्ये ती सर्जरी केल्या कारणाने आज त्याचा पाय पूर्णतः वाचलेला आणि तो पूर्ण व्यवस्थित याच्यानंतर त्याच्या पायावर चालू शकेल। अशी दुर्घटना घडली तर जनतेसाठी तुमच्याकडनं काय संदेश आहे? अशी दुर्घटना जर घडली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला ज्यावेळेस तुम्ही साईटवरून रिट्रीव्ह करता किंवा त्याला बाहेर काढलं जातं तर आपण सगळेच घाबरलेलो असतो, एक्सायटेड असतो। तर अशा पेशंट्सचं सेफ ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही ज्या काही नजीकच्या हॉस्पिटलला जाणार आहात तिथपर्यंतचं सेफ ट्रान्सपोर्ट महत्त्वाचं आहे। एक तर तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोयीसुविधा जर तुम्ही एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असाल तर ते तुम्हाला मिळेलच। तर ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळणार असेल तर निश्चितपणे आपण ॲम्ब्युलन्सची सुविधा वापरावी। आणि जर एखाद्या रिमोट एरियामध्ये झालं आहे जिथं ॲम्ब्युलन्सच नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लॅट बोर्डवरती एखादा साधा फळीचा तुकडा ज्याच्यावरती पेशंटला फ्लॅट झोपवता येईल अशा फ्लॅट बोर्डवरती झोपवून त्याला योग्य पद्धतीने तुम्ही हॉस्पिटलपर्यंत ट्रान्सपोर्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। थँक्यू। मुंबईवरून जे आमचे हेड ऑफिस त्यांचं कंटिन्यू आमच्या फॅमिली संग कॉन्टॅक्ट चालू आहे अजून पण। त्यांचे फोन येतात, काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला फोन करा। कंटिन्यू कंपनीचा आत्तापर्यंत फुल सपोर्ट आहे। हॉस्पिटलचे पैसे ते तुम्हाला सगळे त्यांनीच पे केले। आता इतका मोठा ट्रॉमा झाला तर ते तुम्हाला कंपन्सेट तुम्ही काय